नमस्कार मित्रांनो, मी उमेश परभणी ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असतं। तर मित्रांनो, आता मी चाललोय फोंडेक, कारण माझा ग्रास कटर आहे तो जरा सर्व्हिसिंग करूचा आणि आता चतुर्थी जवळ येता, त्याच्यामुळे काही जण आता ग्रास मारून घेतले, म्हणजे रान मारून घेतले, त्यासाठी ग्रास सर्व्हिसिंग सेंटरमध्ये जाऊचा ग्रास कटर घेऊन। तर चला जाऊया फोंड्यात। आता तुमका डायरेक्ट फोंड्यातच दाखवते, सर्व्हिसिंग सेंटरच्या समोरच जाऊन। तर चला जाऊया फोंड्यात। फोंड्यात पोचलं आणि नवीन कुर्ली वसाहतीच्या बरोबर समोर माऊली कृषी सेवा केंद्र, वैभव राणे शेतीचं सगळं सामान भेटतं याच्याकडे। त्याच्याकडे मशीन घेऊन येले, तर बघूया कधी चालू करून देतात। तर आता सीझन चालू, आता रान मारूचो, तर मशीन उपलब्ध असत, परत फवारणीचं पंप असा, चेनसॉ असत, भरपूर काय काय। गायींसाठी मॅट आ, माडावर चढाची मशीन आ, तो ब्लोअर आहे ना रे, तो ब्लोअर आ, घरघंटी आ, इलेक्ट्रिक शेगडी आ, आणि भरपूर काय काय याच्याकडे। काय नाही बघला होता ह्या काय सगळे पाण्याचेच ना तुझ्या। कोणा स्टील कंपनीची वही तर स्टील कंपनीची आहे, सुपर स्टील आ, आणि ही असा पॉवर गोल्डची। तर माझ्याकडे चेनसो ह्या कंपनीचं पॉवर गोल्डचं। तर कोणा वय असत तर यावा। ही फवारणीची पण मशीन असा, ही पण गाडी वॉश करू शकतास, हे असं गाडी वॉश करूचं हे भरपूर असत मशीनी। तर यावा मशीन घ्यावा, 2 स्ट्रोक असत, 4 स्ट्रोक असत, कुठली वही ते भेटत। तर ही असा कडबागुट्टी मशीन, आणि आता माझी मशीन घेतल्या ना राजन, बघूया काय करता तो, काय झाला सांगता बघूया। एक पार्ट खोलून झालो, आता पुढे काय करता बघूया। तर गावाला काहीच प्रॉब्लेम नव्हतो, रस्सी जरा तुटणार असती, राजो म्हणालो काय प्रॉब्लेम नाही। तर चला आता जाऊया घेऊन, सर्व्हिसिंग ही करूची टायमिंगला, मग काय टेन्शन नसतं। तर ह्यो एअर फिल्टर माझो एकदम खराब झाला, हे पेट्रोलने धुतल्यावरती चांगलं होतं। तर राजाक बोललं आहे की एक दुसरं टाक नवीन, आणि ह्यो पण सोबत ठेवतं आहे, म्हणजे जर तो तुटलो किंवा खराब झालो तर लगेच ह्यो वापरूक भेटत माका। काय राजा प्रॉब्लेम काय हा काय नाही ना। माका 15 मिनटं लागली, काल मी किक मारत होते पण चालू नाही झाली, आणि राजन आज एका किकमध्ये चालू केले। काय माहिती त्याकाच माहिती काय तर, आणि हेमका माहिती। तर हे ग्रीश आहे, हेडमध्ये ग्रीश, तर राजू टाकता बघूया। सुट्टी घेतली तर 300 रुपये होतं, आणि बंडल घेतलं तर 250 रुपये बसतं, म्हणजे 50 रुपये याच्यात कमी होतं। तर गावाल्यानं ही 20 मीटर आहे 250 रुपये, आणि मी घेतलं ही 7 मीटर आहे 100 रुपये। जर ही डायरेक्ट बंडल घेतला तर 250 रुपये, आणि सुट्टी घेतली तर 300 रुपये होतात। तर बंडल घेऊ बरा, माझ्याकडे काय तेवढं काम नाही, मी थोडीशीच घेतले 100ची 7 मीटर घेतले। वैभव राणे यांचं शॉप आहे, जे राजू रिपेअरिंग करतात। तर कधी कोणाक काय वया झाला आणि रिपेअरिंग करूचं असलं तेव्हा राजाकडे पण नंबर लावूचं लागतं, ओळखीवर होत नाही। तर चला, तर मी घेतलं आहे रोप, मी जात आहे। वैभ्या बाय बाय, भेटूया परत। तर ग्रास कटर बहुतेक जण वापरतात आमच्याकडे, आणि राजू एकटोच पंड्यात रिपेअर करणार, त्याच्यामुळे गर्दी पण भरपूर असते।
तर मशीन घेऊन घराकडे येयले आणि येताना बाजारात म्हाका बंटीन बघितल्यान आणि घराक पोचल्यावरती त्यांना म्हाका फोन केल्यान की आमचा रान मारूचा मशीन घेऊन ये. तर आता हयसून परत जावचा लागतला. जवळपास असताना जर फोन केला नसता थंयसून थंयच गेला असते. आता हयसून म्हाका परत पेट्रोल घालून जाऊ काय. तर चला जाऊया आता फोंड्याक मशीन घेऊन आणि त्यांचं रान मारून रिटर्न येऊया. तर गावाल्यानो मी इलं तर फोंड्यात भाई हळदी यांचं रान मारू. तर त्या टोकापासून रान मारूक सुरुवात केली आता. एक 5 मिनटं झाली आणि हयसून जर रान मारूचा तर पूर्ण त्या टर्निंगपर्यंत. तर चला जरासं मारलं आहे आता पूर्ण मारूया. पूर्ण मारून झाला की दाखवते तुमका. तर गावाल्यानं रान मारून झाला आणि मी आता जातलो आहे घरात. तर तुमका दाखवतोय खयसून खय रान मारलं आहे. तर बघू शकता हयसून रान मारूक सुरुवात केलं डायरेक्ट पाठीपर्यंत. अर्ध्या तासात झाला ना रान मारून. तर आता तुमका दाखवतोय पुढे कितपर्यंत रान मारलं आहे. हयसून सुरुवात केलं आणि तरी 100 मीटर असत रान मारून टाकलं आहे सगळं. आणि तकडे पण माझं रान मारूचं असं. तर दाखवते तुमका. ह्या बघा आधी किती मारलं आहे. सगळं रान मारून टाकलं आहे. हा इलय इथपर्यंत रान मारून टाकलं आहे सगळं. हयसून सुरुवात केली ती त्या टोकापर्यंत त्या टर्निंगपर्यंत. तर चला याला झाला रान मारून. आता आपण जाऊया. काका बसले आहेत. मोबाईल पकडणारा कोण नाही, नाहीतर रान मारताना दाखवलं असते. तर ह्या असं काकांचं घर. घराकडे फुलं आणतात, हे पण हार बनवतात आणि तिकडे पण हार बनवतात. तर फर्निचर बघा काय काय बनवले. आणि हा डायनिंग टेबल हा आणि चौरंग पण वाटतं. फोल्डिंगचा आहे तर फोल्डिंगचा पण भेटू शकता. ही खुर्ची पण चांगली आहे. तर चला दाखवते अजून काय काय आतमध्ये आता. तर हे खुर्च्या पण बनवून ठेवले आहेत. लाकडी खुर्च्या. आता जास्त कोण लाकडी खुर्च्या वापरत नाही. पण जर कोणाक लाकडी खुर्च्या सागवानी असत बघू शकता. अशी सागवानी खुर्च्या सगळं सागवानीच भेटतात. आणि ही मंडपी आहे. ह्याच्या खाली गणपती आपण ठेवतो. तर ही मंडपी आहे बघू शकतास. छान असा. त्याचे खूर पण बघा मस्त अशी आहे. आणि ती पण सागाचीच आहे होय ना. ती पण सागाचीच बनवलेली असं. तर कोणाक होई असतात तर काकांचा नंबर देते. काकांका कॉन्टॅक्ट करा. ही असं फुलं हय हार बनवतास ना. हे पण बनवतात आणि दुकानात पण तिकडे पण बनवतात बाजारात. तर काकांकडे मस्तपैकी चौरंग बघू शकतास. ते काय एक हे पण आहे ड्रॉवर पण आहे. म्हणजे भारी आहे. एक नंबर आहे. डायनिंग टेबल पण भारी आहे. फोल्डिंगचा आहे तर फोल्डिंगचा पण भेटू शकता. चौरंग काकांकडे आताशे 3 अवेलेबल असत. कोणाक जर वय असतील त्यांनी फटाफट ऑर्डर करा काकांकडे. आणि ही पण खुर्ची आहे. 5 असत. माका तर 4 दिसले आहे. एक छोटो पण आहे. म्हणजे छोटो आहे तर छोटो पण आहे आणि हे मोठं पण आहे. आणि हे असे पण खुर्ची असत. तर कोणाक वय असतील त्यांनी काकांचा नंबर देते तुम्ही कॉन्टॅक्ट करा. पाठीमागे पण असं. तर पाठीमागे मंदिर दाखवते चला. तर काकांच्या घराच्या पाठीमागे पण त्यांचं एक वर्कशॉपच आहे. तर बघूया चला. A to Z टोटल सामान भेटू शकता काकांकडे. चौरंग म्हणा, मंडपी म्हणा, खुर्ची, आराम खुर्ची, काय काय व्हाया आता भेटू शकता. देवारे पण भेटू शकतात छान असे. तर बघूया. होय आता हे स्टोर रूम वाटतं. म्हणजे इकडेच बनवतात. टिपवाय पण असत. तर हे टिपवाय आहेत बघू शकतास. मस्त बनवलेले आहेत. एक नंबर. हे अजून पूर्ण व्हायचे असत. तो खाली आहे तो कोच आहे तो पण पूर्ण व्हायचा. हे असे देवारे असत बघा. सागवण आणि शिवण ह्याच्यामध्ये पण भेटू शकतं तुमका. हे आता छोटे आहेत. ह्याच्यापेक्षा मोठं देवार वय असतात तर पण भेटू शकता.
तर हे बघू शकताच देवाराव मस्त आणि कोरीव काम पण चांगला असा आणि ह्या पण टिपवाया त्याच्यावरती काच ठेवली की ओके. म्हणजे जर कोणा होया असतात त्यांनी फटाफट ऑर्डर करा काकांकडे. अशी छोटी छोटी टेबला पण भेटू शकतात. अजून काय आहे? इकडे बेड आहेत, छोटे बेड आहेत, ते पण भेटू शकतात तुमका. तयार आहेत, फक्त ऑर्डर करायची लगेच घ्यायचं, एका दिवसात भेटून जातं. तर चला आता आपण जाऊया घरात. तर ह्या असं काकांचं घर. तर गावाला फोंड्या दिल्यावरती आपला ग्राहक बाजार, त्याच्या बरोबर समोरच बंटीचा हाराचं दुकानाचा. आता त्यांचं रान मारून येलं आहे, तर गणपतीत त्याच्याकडनं हार घ्यावा, स्वस्त आणि मस्त. तर गणपतीत तुमका केवढं मोठं होयो छोटं होयो आणि क्वालिटी वाईजच मस्त हार असतात बंटीकडे. तर जेव्हा भेट द्यावा, तुम्ही घेतच अशात. तर रान मारून झाल्याने मी इले घराकडे आणि घराकडे पोचल्या पाऊस सुरू झालो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर कोण नवीन असेल त्यांना सबस्क्राईब करा.